नमस्कार मंडळी, सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेलं हेच ते ठिकाण. काही दिवसापूर्वी इथं शूट केलेल्या एका डान्स रीलमुळे मोठा वाद निर्माण झाला. अनेक लोकांनी हे ठिकाण शहीद सैनिकांच्या स्मृतीला समर्पित असल्यामुळं अशा प्रकारच्या व्हिडिओ इथं चित्रित करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. आज आपण या स्मारकाचा खरा इतिहास जाणून घेणार आहोत. हे आहे वर्ल्ड वॉर II मेमोरियल. हे स्मारक दुसऱ्या महायुद्धात देशासाठी लढलेल्या 16 दशलक्ष अमेरिकन सैनिकांना तसेच युद्धासाठी योगदान दिलेल्या लाखो नागरिकांना समर्पित आहे. हे स्मारक 2004 मध्ये सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. समोर दिसणारे मोठे कारंजे आणि सभोवताली असलेले दगडी स्तंभ या ठिकाणाला अतिशय भव्य रूप देतात. इथं हे ग्रॅनाइटचे स्तंभ दिसत असतील. हे एकूण 56 स्तंभ आहेत. त्या काळातले 48 राज्य, 7 अमेरिकन प्रदेश आणि DC याचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक स्तंभ एकमेकांना कास्यमाळांनी जोडला गेला आहे. याचा अर्थ संपूर्ण देश एकत्र येऊन दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाला. इथं तुम्हाला मोठ्या कमानीवरती पॅसिफिक असं लिहिलेलं दिसत असेल आणि इथं दुसऱ्या मोठ्या कमानीवरती तुम्हाला अटलांटिक असं लिहिलेलं दिसत असेल. अटलांटिक आणि पॅसिफिक ही नावे दुसऱ्या महायुद्धातील 2 प्रमुख रणांगणाची प्रतीक आहेत. ही आहे फ्रीडम वॉल आणि या भिंतीवर जर बारकाईनं तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं गोल्डन स्टार्स दिसतील. या भिंतीवर 4048 गोल्डन स्टार आहेत. यातला एक स्टार म्हणजे युद्धामध्ये प्राण गमावलेल्या 100 अमेरिकन सैनिकांचा प्रतीक आहे. असे हे एकूण 4048 स्टार्स म्हणजे 4 लाखाहून अधिक अमेरिकन वीरांच्या बलिदानाची आठवण करून देतात. हे स्मारक फक्त दगड आणि कारंज्यांनी बनलेलं नाही, तर त्यामागं लाखो लोकांचं शौर्य, त्याग आणि इतिहास दडलेला आहे. जर तुम्ही कधी वॉशिंग्टन DC ला आलात तर हे ठिकाण नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण मराठी ट्रॅव्हल व्लॉगसाठी माझ्या सोबत रहा. धन्यवाद.